दिव्यांग शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या वेतन थकबाकीबाबत महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचा जी-आर जारी केला आहे. आता थकबाकी मंजुरीसाठी नवीन अधिकार देण्यात आले आहेत. नेमका काय निर्णय झाला आहे, चला जाणून घेऊया. बघा, तुम्हाला स्क्रीनवरती जी-आर सुद्धा दिसत असेल, जो 16 जून 2026 रोजी महाराष्ट्र शासन दिव्यांग सक्षमीकरण विभागाने जारी केला आहे. हा निर्णय राज्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळा आणि कार्यशाळांमध्ये कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाबाबत आहे. मोठा निर्णय काय आहे? यापूर्वी थकीत वेतन मंजूर करण्यासाठी शासनाची मान्यता आवश्यक होती, मात्र आता प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे. शासनाने जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, CEO आणि मुंबई शहर उपनगरातील जिल्हाधिकाऱ्यांना थकीत वेतन मंजूर करण्याचे अधिकार दिले आहेत. कर्मचाऱ्यांना काय फायदा होणार आहे यामुळे? थकीत वेतनाची मंजुरी जलद होईल. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे लवकर मिळतील. शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची प्रक्रिया कमी होईल. जिल्हा स्तरावरच निर्णय घेत येणार असल्याने विलंब कमी होईल. महत्त्वाची अट म्हणजे काय? कोणतीही थकबाकी अदा करण्यापूर्वी ती नियमानुसार देय आहे की नाही याची तपासणी करणे बंधनकारक आहे. न्यायालयीन आदेशामुळे किंवा इतर कारणांमुळे देण्यात येणारी थकबाकी तपासून मंजूर केली जाणार आहे. जुनी प्रकरणेही तपासली जाणार आहेत. जी-आरमधील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यापूर्वी ज्या प्रकरणांमध्ये थकबाकी अदा करण्यास आली आहे त्या सर्व प्रकरणांची विशेष तपासणी केली जाणार आहे. जर कोणाला नियमबाह्य पद्धतीने थकबाकी किंवा इतर लाभ दिले गेले असतील तर त्यांची वसुली करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. थोडक्यात, दिव्यांग शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची थकीत वेतन प्रकरणे जलद मार्गी लावण्यासाठी शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या ओळखीतील शिक्षक किंवा दिव्यांग शाळांमध्ये काम करणारे कर्मचारी असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच नवीन जी-आर, सरकारी योजना आणि अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. धन्यवाद.